तर आपण आज करणार आहोत गुलकंद घरच्या घरी अगदी 2 साहित्यामध्ये आणि झटपटीची रेसिपी। तर नमस्कार मंडळी, आपल्या किचन अँड मोर मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत। हा गुलकंद करण्यासाठी आपल्याला मस्त अशा फ्रेश गुलाबाच्या पाकळ्या लागणार आहेत। चांगल्या टवटवीत आणि एकदम फ्रेश गुलाबाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत। अजिबात खराब किडके किंवा खराब झालेले पाकळी एकही घ्यायची नाही आपल्याला। आणि या गुलाबाच्या पाकळ्या स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या आहेत। देशी गुलाबाच्या पाकळ्या भेटल्या तर खूपच छान, पण जर भेटल्या नाही तर हा गुलाब सुद्धा चालतो। तर अशा गुलाबाच्या पाकळ्या घेतल्यानंतर याला स्वच्छ पाण्याने आपण धुवून घेऊया। एका पाण्याने याला मस्त धुवून घ्यायचं आहे। थोडंसं चोळून आपल्याला धुवून घ्यायचं आहे, म्हणजे पाकळ्यांवर जर काही धूळ असेल, घाण असेल तर ती पाण्यामध्ये निघून जाईल आणि तळाशी जाईल। तर तुम्ही पाहू शकता मस्त अशा पाकळ्या पण धुवून घेतलेल्या आहेत आणि तळाशी किती घाण राहिलेली आहे, माती रेती राहिलेली आहे, म्हणून या पाकळ्या धुवून घ्यायच्या कधी पण। आता या स्वच्छ धुतलेल्या पाकळ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायच्या आहेत आणि आपल्याला याला बारीक करून घ्यायचं आहे। या पाकळ्या थोड्या मोठ्या आहेत म्हणून याला पण बारीक करून घ्यायचे आहे। सगळ्या पाकळ्या आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत आणि मिक्सरला छान बारीक करून घ्यायचे आहेत। तुम्ही पाहू शकता किती मस्त बारीक झालेल्या आहेत पाकळ्या एकदम। अशा प्रकारे बारीक करून घेतल्यानंतर आता एक कढई घ्यायची आहे आणि या कढईमध्ये आपल्या सर्व पाकळ्या टाकून घ्यायच्या आहेत। कढई छान गरम करून घ्यायची आहे अगोदर आणि नंतर याच्यामध्ये या पाकळ्या टाकून घ्यायच्या आहेत। यासाठी आपल्याला 1 वाटी साखर लागणार आहे। फक्त 1 वाटी साखर आणि गुलाबाच्या पाकळ्या, बस इतकं साहित्य आपल्याला गुलकंद करण्यासाठी लागतं। तुम्ही याच्यामध्ये मध सुद्धा टाकू शकता, मध ऑप्शनल आहे, नाही टाकला तरी सुद्धा चालतो। आता याच्यामध्ये 1 वाटी आपण साखर टाकून घेऊया। साखर टाकल्यानंतर साखर पूर्ण मेल्ट होते आणि याच्यामध्ये या पाकळ्या पण चांगल्या शिजवून घ्यायच्या आहेत। यामुळे गुलकंद खूप दिवस टिकण्यास मदत होते। गुलकंद खाण्याचे खूप फायदे आहेत। गुलकंद नेहमी खाल्ल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते, तसेच गुलकंद डोळ्यांसाठी खूप छान आहे। एकदा का गुलकंद केला तर तो वर्षभर सहज टिकतो, पण आपल्याला तो जास्त प्रमाणात करावं लागतं। आता आम्ही थोड्याशा प्रमाणामध्ये केलेलं आहे। तर साखरेचे पाणी पूर्ण आटल्यानंतर समजावं की आपला गुलकंद तयार आहे। आता पाणी पूर्ण आटत आलेलं आहे, पाहू शकता तुम्ही। आता पाहू शकता पूर्णपणे साखरेचं पाणी आटलेलं आहे आणि हा गुलकंद आपला तयार झालेला आहे। तर याला आपण एका काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवू शकतो किंवा एका हवाबंद डब्यामध्ये ठेवायचा। तर तयार आहे आपला गुलकंद अगदी घरच्या घरी आणि खूप सोप्या पद्धतीमध्ये। तर कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून पहा।